नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. अत्यंत चीड आणणारी बातमी जी आहे तर ती आता कानावर पडती आहे, कारण शासनाने एक शासन निर्णय जारी केला आहे, परंतु तो शासन निर्णय ऐकून तुम्हाला देखील धक्का बसणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. काय आहे आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, दिनांक 28 जुलै 2026 रोजी शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या अंतर्गत तब्बल 21 कोटी रुपये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, दिव्यांग पेन्शन निराधार योजना या योजनेच्या नावावरती 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. आता हे कुणासाठी मंजूर केलेले आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, हे पैसे त्या लोकांसाठी मंजूर केले आहे ज्यांच्या हातामध्ये जवळजवळ 1-1 लाख रुपयाचा मोबाईल आहे आणि ज्यांना ऑलरेडी 40 ते 50 हजार रुपये महिन्याला पगार आहे. अशा लाभार्थ्यांसाठी ते पैसे मंजूर केलेले आहे. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल, जे आमचे लाभार्थी ज्या व्यक्तींकडे जातात, 10 वेळा जाऊन त्यांना कागदपत्र देतात आणि त्यानंतर जे आहे तरी देखील त्यांचे अनुदान येत नाही, ज्या व्यक्तींमुळे येत नाही, अशा लाभार्थ्यांसाठी हे 21 कोटी रुपये सरकारने आता मंजूर केलेले आहे. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल, हे 21 कोटी रुपये तुम्ही ज्यांच्याकडे वारंवार जाता, जे तहसीलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या वरचे अधिकारी, अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी 21 कोटी रुपये माहे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे वितरित करण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय काढलेला आहे. काही लाभार्थ्यांना जून, जुलै, ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे. काही लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासून पैसे मिळालेले नाही आहे. परंतु सरकारने यावरती काहीही काम न करता ज्यांना ऑलरेडी 50,000 पगार आहे अशा लाभार्थ्यांसाठी हे पैसे आता मंजूर करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलेलं असेल हा शासन निर्णय कशाचा आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲपवरती जे मेसेजेस येत आहेत त्यावरती हा शासन निर्णय पाठवला जातो आहे आणि तुम्हाला पैसे येणार असं सांगितलं जात आहे. तर ही निव्वळ अफवा आहे. हा शासन निर्णय तुमच्यासाठी नाही, तर तुमच्याशी संबंधित काम करणाऱ्या ज्यांच्याकडे 1 लाख रुपयाचा फोन आहे अशा अधिकाऱ्यांसाठी हा शासन निर्णय आहे. ठीक आहे, आता ही झाली माहिती. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची देखील उत्तरे जाणून घेऊया. त्याआधी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांवरती आता उत्तरे जाणून घेऊया. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही फोनच्या माध्यमातून देखील विचारू शकता. आपला मोबाईल नंबर आहे 94 23 39 37 61, 9423393761 या नंबरवर तुम्ही फोन करून देखील तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, आता आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. पुरुषोत्तम कुचणकर यांचा प्रश्न आहे. ते विचारतात, सर, चंद्रपूर जिल्ह्याचे जून जुलैचे पैसे आले नाहीत, ते कधी येणार आहेत? तुम्ही 6 तारीख सांगत आहात. धन्यवाद. तर बघा, मी 6 तारीख तुम्हाला सांगितलेली नाही, अद्याप तारीख सांगितलेली नाही आहे. कदाचित तो आधीचा व्हिडिओ किंवा कुठला तरी वेगळा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणत असाल, तर लक्षात घ्या पुरुषोत्तमजी, 6 तारीख सांगितलेली नाही, मी सांगितलेली नाही आहे, तो आधीचा व्हिडिओ आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी व्हिडिओ कधी प्रसिद्ध झाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात घेत चला की आजचा व्हिडिओ आहे, किती तारखेचा आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रभाकर भालेराव, सर, कधी अनुदान येणार आहे? कृपया 100% सांगा. बघा, मी तुम्हाला 100% सांगतो, पण सरकार 100% पैसे देत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आता मी जे सांगितलं याआधी त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की मी 100% तुम्हाला सांगतो, पण सरकारने जर पैसे टाकले नाही तर आपण काहीही करू शकत नाही. ना की माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी सर्वांना पैसे वाटू शकतो. हा एक वेळा गमतीचा भाग आहे. पण आपण माहिती 100% बरोबर देतो, पण त्यावरती सरकार काही ना काही पाणी फेरायचं काम करत असते. त्यामुळे आता ते त्यांच्या हाती आहेत, ते कशा पद्धतीने किती तारखेला पैसे वाटप करतात. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया.
बऱ्याच लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर, हयातीचा दाखला ऑनलाईन काढून परत ऑफलाईन देण्याची गरज आहे का? मी याआधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक लाभार्थ्यांनी ऑनलाईन त्यांचा दाखला काढायचा आहे. तो बेनिफिशरी सत्यापन या ॲप्लिकेशनवरून सोप्या स्टेप्स आहेत, त्यावरून तो काढायचा आहे 5 ते 10 मिनिटामध्ये. जर तुम्हाला काढता येत नसेल तर कुठल्या तरी तरुण मुलाची, जे 20 ते 25च्या अंदर आहेत, अशा स्टुडंट्स जे शिकतात, शाळा शिकतात, अशा मुलांची मदत घ्या आणि त्यांच्या मदतीने काढा. त्यानंतर जर तो दाखला काढला असेल तर तुमच्या तालुक्यामध्ये जर ऑफलाईन दाखला घेत असेल तर त्यांना त्याची प्रत, किंवा जर तालुक्यामध्ये काही आधीप्रमाणे जर फॉर्मॅट देत असेल तर तशा पद्धतीचा दाखला काढून तो सबमिट करणे अनिवार्य आहे. जर घेत असेल तर. जर घेत नसेल तालुक्यामध्ये तर ऑफलाईन देण्याची गरज नाही. हे मी वारंवार लाभार्थ्यांना सांगितलेलं आहे. तरी देखील रोजच मला ते आहेत ते फोन येतात आणि टीमला देखील फोन येतात. तर लाभार्थ्यांनी या गोष्टी लक्षात घ्या, ठीक आहे. कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत चला, जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला माहिती योग्य मिळेल. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही थेट फोन करू शकता 94 23 39 37 61 या नंबरला, किंवा व्हॉट्सॲप देखील करू शकता. इथे दिसणारा QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकणार आहात. बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न आहे. तर दिव्यांगांना ऑगस्ट व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जुलैचे पैसे याविषयीची जी आहे तर ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत. कारण जर आता मी तारीख सांगितली आणि त्या तारखेला पैसे आले नाही तर तुम्हाला वाटेल की सरांनी योग्य ती तारीख सांगितली नाही, ठीक आहे. याआधी देखील आपण या विषयावर स्पष्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो देखील पाहायला विसरू नका. बऱ्याच लाभार्थ्यांकडून आणखी एक कॉमन प्रश्न विचारला जातोय की सर, 2 ते 3 महिन्यांपासून पैसे आलेले नाही, माझे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे. असे बरेच लाभार्थी सांगतात की सर, मला मार्चपासून पैसे आलेले नाही आहे, मला एप्रिलपासून पैसे आलेले नाही आहे आणि माझे सर्व कागदपत्र ओके आहेत. मी तहसील कार्यालयामध्ये गेलो, तेथे पैसे येईल असे सांगत आहेत. असा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे. आता मी एका कुठल्या व्यक्तीचं नाव इथे घेणार नाही, कारण हे कॉमन प्रश्न आहेत आणि दररोज येतात. फोन पण या संदर्भात मला दररोज येतात, टीमला देखील फोन येत असतात. तर बघा, मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की तुमची योजना जेव्हापासून बदलली तेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहेत. तुमची योजना बदलली म्हणजे नाव बदललं का? तर अजिबात नाही. जे वितरण करणारे आहे, जे पैसे देणारे आहेत, ज्यांच्याकडे तुमचे कागदपत्र आहेत, असे जे मुख्य अधिकारी आहेत, जे ऑफिस आहे, तर त्या ऑफिसकडे कागद ज्यांच्याकडे होते तर ते ऑफिसेस बदललेले आहेत. म्हणजे योजना, जसे दिव्यांग म्हणजे जे काही अपंग लोक आहेत त्यांना आणि सर्व लाभार्थ्यांना एकत्र पूर्वीला पैसे मिळायचे, आता दिव्यांगांना त्यामधून वेगळे करण्यात आले. आणि हे काम चालू असताना काय झालं तर तुमचे सर्वांचे डॉक्युमेंट्स पाहण्यात आले की तुम्ही दिव्यांग आहात का. जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स पाहिल तेव्हाच त्यांना कळेल ना की तुम्ही दिव्यांग आहात. मग जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स पाहिले तेव्हा त्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी चुका आढळल्या. कारण एखाद्याचे डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर त्या चुका दिसतात. जोपर्यंत एखादी गोष्ट ठेवलेली असते ती तशीच ठेवलेली असते, म्हणजे जेव्हा उघडून बघतो ते आपल्याला लक्षात येतं. मग त्यावेळेस ते लक्षात आलं त्या अधिकाऱ्यांच्या की तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी चूक आहे. आणि जी चूक आहे मशीनच्या देखील लक्षात आलं. जे काही सिस्टम आहे, डेस्कटॉप कम्प्युटर आहे, त्यावरती पण लक्षात आलं. आणि त्यानंतर ती चूक पकडून तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे. लक्षात येतं आहे का तुम्हाला? आत्तापर्यंत तुम्हाला चुकीचे डिटेल्स असून पैसे यायचे. ते का यायचे? तर तुमचे डिटेल्स कोणी पाहिलेले नव्हते. जे जसं होतं तसंच होतं. पण ही योजना वेगवेगळी करण्यात आली तेव्हा मात्र ते तुमची फाईल उघडून पाहण्यात आली, तुमचे डिटेल्स पाहण्यात आले आणि तेव्हा सिस्टमला आणि त्याचबरोबर जी फिजिकली काम करतात, जे तिथे बसून काम करतात त्या लोकांना हे लक्षात आलं की यांचं काहीतरी चुकीचं आहे, किंवा यांचा हा दाखला मिळालेला नाही आहे, यांचे हे कागदपत्र नाही आहे, यांचं नाव इथे चुकीचं आहे, यांचा मोबाईल नंबर इथे चुकीचा आहे. अशा गोष्टी काहीतरी लक्षात आल्या आणि तुमची फाईल वेगळी ठेवण्यात आली आणि तुमचे अनुदान थांबवण्यात आले आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की तुम्हाला 3 ते 4 महिन्यांपासून अनुदान का आलेले
नाही. लक्षात आलं असावं, राईट. तर हे मुख्य कारण आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे आता तुम्ही लक्ष द्यायचं. आता तिथे थांबून राहायचं नाही आहे की येईल पुढे येईल, तुम्ही तहसीलमध्ये जाल ते म्हणतील तुम्हाला 3 महिन्याने पैसे येईल, 4 महिन्याने येईल, असं नाही. तुम्ही तिथे जाऊन त्यांना समजावून सांगायचं की या वेळेसपासून माझे पैसे येत नाही आहे, कदाचित माझे काहीतरी डॉक्युमेंट चुकलेले आहेत किंवा कदाचित माझं काहीतरी चुकलेलं आहे किंवा मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे काहीतरी हरवलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामुळे माझे पैसे येत नाही, हे त्यांना तुम्ही समजावून सांगायला पाहिजे. आणि ते अत्यंत प्रेमाने समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही गेलात तहसीलमध्ये, त्यांना म्हणाल सर पैसे आले नाही, पैसे आले नाही, ते म्हणतील 2 महिन्याने येतील, उद्या या, साहेब नाही आहेत, अशी उत्तरे देतील. तर या गोष्टींकडे लाभार्थ्यांनी लक्ष द्यायचं. आणि आपण तुम्हाला इथे जी माहिती मिळते तर ती योग्य ती माहिती मिळते. बऱ्याच लाभार्थ्यांना आमच्या माहितीमुळे बऱ्याच लाभार्थ्यांचा फायदा होतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे जर माहिती आवडत असेल तर, आणि योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत, जे समाजातील जे खालचे घटक आहेत, जे या व्हिडिओला पाहू शकत नाही, ज्यांच्याकडे मोबाईल फोन्स नाही आहे, अशा लाभार्थ्यांपर्यंत तुम्ही ही माहिती, त्यांना हा व्हिडिओ ऐकवा आणि त्यांना ज्या अडचणी येतात त्यांचे प्रश्न इथे विचारा. असं नाही की तुमच्याकडे सर्व आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला याचा लाभ होतो आहे तर त्याचा आम्हाला काही फायदा नाही. जे खरे गरजू आहेत, ज्यांना अडचणी आहेत, अशा लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ना की मुंबई आणि पुणे शहरातील, औरंगाबाद, नागपूर अशा शहरात राहणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत तर आम्ही कसंही पोहोचू, पण आमचे खरे लाभार्थी आहे, जे दिव्यांग आहेत, जे चालू शकत नाही, ज्यांना आजार आहे, जे घराबाहेर पडू शकत नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत आमची माहिती पोहोचली पाहिजे. त्यामुळे आम्ही दररोज नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बऱ्याचदा प्रश्न रिपीटेड होतात तरी देखील आपण तुम्हाला ही माहिती सांगत असतो, कारण लाभार्थ्यांचे तेच ते प्रश्न वारंवार येत असतात. तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.